मनमाड शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे शहरातील श्रीराम चौकात असलेल्या महाराजा लॉजमधून घरफोडी, मोटारसायकल चोरी याशिवाय इतर अनेक गुन्हे करणाऱ्या 4 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, 5 तोळे सोने, 3 मोबाईल याशिवाय घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे हत्यार मिळाले आहे। यापैकी एकाला विश्वासात घेतले असता त्याने घरफोडी, मोटारसायकल चोरी असे गुन्हे कबूल केले असून चोरीचा माल मनमाडला विकण्यासाठी तसेच घरफोडी करण्यासाठी आले असल्याचे कबूल केले। याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की मनमाड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शिपाई रणजित चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे मनमाड शहर पोलीस पथकाने श्रीराम चौक मनमाड जवळील महाराजा लॉजच्या पहिल्या मजल्यावर रेड केली। तेथे 4 संशयित इसम मिळून आले। पोलीस हे त्यांच्या मार्गावर असल्याचा संशय झाल्याने त्यांच्यापैकी एका इसमाने पोलिसांना जोराचा धक्का देऊन पळून जाण्यासाठी बाल्कनीतून उडी मारली। तो इसम खाली जमिनीवर पडल्याने त्याचे दोन्ही पायास मार लागून दुखापत झाली। त्याला व इतर 3 इसमांना सामानासह ताब्यात घेतलेत। यात श्रावण भालेराव वय वर्ष 24 राहणार नाशिक, रोशन पगारे वय वर्ष 24 राहणार मनमाड, तर अमन वर्मा वय वर्ष 50 राहणार अंधेरी, सोमनाथ त्रिभुवन वय वर्ष 39 राहणार नाशिक असे असून त्यांचे अंगझडती घेतली असता एक गावठी बनावटीचा कट्टा व 3 जिवंत कारतूस, अंदाजे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 3 मोबाईल, रोख रक्कम, 3 कात्रीचे भाग घासून तयार केलेले चोरी व घरफोडीचे हत्यार, एक छोटे कटर असा मुद्देमाल मिळून आलाय। यातील आरोपी श्रावण पोपट भालेराव यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मोटारसायकल, मोबाईल चोरी व घरफोडी करणारा असून त्याने व अमन हिरालाल वर्मा याने भिवंडी येथील धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान घरफोडी करून चोरून आणलेले सोने विकण्यासाठी व घरफोडी चोरी करण्यासाठी मनमाड शहरात आलो होतो असे कबूल केले। वरील आरोपीवर मनमाड शहर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 132(3)(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे मनमाड पोलीस स्टेशन करीत आहे। सदरची कारवाई विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अनिकेत भारती अपर पोलीस अधीक्षक मालेगाव विभाग, बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली विजय करे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे मनमाड पोलीस स्टेशन व पोलीस हवालदार प्रल्हाद सानप, पोलीस शिपाई रणजित चव्हाण, पोलीस शिपाई संदीप झालटे, राजेंद्र खैरनार, पोलीस अंमलदार मनमाड शहर पोलीस स्टेशन यांनी केली आहे। काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारणतः 22:55 च्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत आमचे डीबीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकवरून रेल्वेने 4 जण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली। सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता रवानगी देऊन 3 डीबीचा स्टाफ आणि पोलीस हवालदार सानप असे रवाना दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते 4 जण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते। रूम बुक करीत असतानाच त्या 4पैकी एकाला त्यांना पोलिसांचे पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण त्याचे श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदूरनाका नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर पोलिसांनी जे वरती 3 जण होते त्या 3घांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतल्या आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात आलं की 4था पण आहे आणि मग त्या 4घांना घेऊन पोलीस स्टेशनला आले। 2 पंचासमोर सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील 2घांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय 50 वर्ष राहणार अंधेरी अशी जे हे 2 जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरफोडी केलेली। त्या घरफोडीतलं जे सोनं साधारणतः 4.42 म्हणजे 4.5 तोळ सोनं हे ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते। तर त्यांच्या सामानात झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा,
तीन जिवंत काडतुसे आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट सारखा वापर करण्यासाठी कैचीचे 2 भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे 3 पीस कटर म्हणजे घरफोडीचे हत्यार, 3 मोबाईल आणि साधारणतः 1020 रुपये अशी एक रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला. त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून 353 जुना 353 शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता, जो पडला त्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली, त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं. सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं. त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. तपास चालू आहे. सर याच्यामध्ये जे व्यक्ती कोणाला विकणार होते याचा काही तपास नाही. नाही, ते फक्त जस्ट रूम बुक करत होते. रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं. त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आणि त्याचा तपासात शोध लावण्याचा प्रयत्न करतो. नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न होईल. शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.